हो हे काय हा तो लाईव्ह घे फोनवर नाही लाईव्ह घे. हा चल जोड. आपण पाहतो ही परिस्थिती विधान भवनाच्या गेटवरची खरं तर, आणि हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत ते गेटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. अधिवेशन चालू आहे आपल्याला माहिती आहे, आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त खरं तर तैनात असतो. पण अचानकपणे या आंदोलनकर्त्यांनी गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न केला. इतकी मोठी सुरक्षा व्यवस्था असताना देखील इथपर्यंत हे आंदोलनकर्ते कसे आले आपण बाईक शासनाने घेतलेला आहे ते तरी त्यांनी मागे घ्यावा. दत्तक शाळा योजनेचा निर्णय घेऊन 65,000 शाळा विकण्याचा सरकारचा डाव आहे. त्यांनी ते मागे घ्यावा. कॉर्पोरेटची दलाली करू नये. दादा भुसे आणि चंद्रकांत पाटील कोणीच मंत्री भेटले नाही, त्याचा निषेध या ठिकाणी करतो. मंत्री हाय हाय मुर्दाबाद मुर्दाबाद. अरे सरकार हमसे डरती है. कुठल्या कार्यकर्ते आहेत तुम्ही? सर आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रातील 5वी पासून ते 12वीचे विद्यार्थी आज इथे आंदोलन करत आहे. एका बाजूला मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे, त्याचा विरोध आम्ही करत आहे. आणि हे मंत्र्यांना आम्हाला भेटायला टाइम नाही, आम्हाला भेटायला टाइम नाही. तुम्ही म्हणतात हे लोक असे म्हणतात की फोटो काढा बोलायचा, आम्हाला त्याची चर्चा करायची आहे. हा मुद्दा गंभीर आहे. आम्ही स्टंट करायला नाही आलो, आम्ही स्टंट मॅन नाही, आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही विद्यार्थी आहोत. आम्हाला या मंत्र्यांना ऐकून घेतलं. गेटपर्यंत पोहोचला कसं इतकी सुरक्षा या ठिकाणी घेऊन गेलेले आहे आम्हाला. ते लोक हाऊस मध्ये घेऊन गेले चर्चेसाठी. गेले 3 ते 4 तास झाले. आणि मंत्र्याचा पीए येऊन आम्हाला सांगतो की साहेबांना फोटो द्या, फोटो काढा, निवेदन द्या. आम्ही काय स्टंट मारायला फोटो काढायला आलो का? अरे बाबा, महाराष्ट्रातल्या 18,000 शाळा बंद करते हे भाडकाऊ सरकार. या लोकांनी 65,000 सरकारी शाळा दत्तक योजनेमध्ये देऊन कॉर्पोरेटची दलाली करली आहे. आणि शाळा बंद करू नये महाराष्ट्रातल्या दत्तक शाळा, त्या ठिकाणी योजना रद्द करावी. गव्हर्नमेंटनी 419 गव्हर्नमेंट आयटीआयचा खाजगीकरण बंद करावा, यासाठी आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने मोर्चा काढला. मी कॉम्रेड वैभव चोपकर, राज्याध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन. आणि मंत्र्यांनी भेटले नाही, त्याचा निषेध आपण पाहतोय. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन म्हणजेच AISF मार्फत हे आंदोलन करण्यात आलं. आणि तणावाची खरं तर ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय. विधान भवनाच्या गेटपर्यंत हे पोहोचले, म्हणजे त्यांना मंत्र्यांपर्यंत घेऊन गेले होते अधिकारी काही, मात्र फक्त फोटो सेशन तिथं करण्यात आलं असा आरोप जो आहे तो थेट या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. महत्वाचं हेच आहे की अचानकपणे हे आंदोलन झालं, त्यामुळं सभागृहाचं कामकाज एकीकडे सुरू असताना हा एक अचानकपणे गोंधळ जो आहे तो विधान भवनाच्या गेटवर आपल्याला पाहायला मिळाला. महत्वाचं हेच आहे की यांच्यावर आता काय कारवाई होते का, कारण आपण पाहतोय दुसरी महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. आपण तिच्याशी देखील बोलणार आहे. आम्हाला मरण सुद्धा आलं तरी आम्ही घाबरणार नाही.